नमस्कार. मालिकेच्या नवरात्र विशेष भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रिया अर्जुनच्या मागं लागलेली आहे, परंतु अर्जुनने तोंडावर तिला नकार दिलेला आहे. आणि त्यानंतर सायलीला मात्र एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे की प्रिया ही अर्जुनच्या मागं लागलेली होती, पण त्यावेळेस अर्जुनने सायलीवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि सायलीने हे सर्व ऐकलेलं आहे. प्रियाला यातलं काहीही माहिती नाही. परंतु आता नवरात्रीच्या भागामध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रतिमा रविराज समोर एक इच्छा बोलून दाखवणार आहे आणि ती इच्छा रविराज अगदी हसत खेळत पूर्ण करणार आहे. आणि त्यावेळेस प्रियाचा कसलाही विचार केला जाणार नाही, कारण प्रतिभाने जे बोललेली आहे ते सर्व तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असं रविराजने ठरवलेलं आहे. तर आता इकडे नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला असतो आणि सुभेदारांच्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात. सायलीने 9 दिवसांचा नवरात्रीचा उपवास ठेवलेला असतो. प्रतिमा पण सांगत असते की माझा पण 9 दिवसांचा उपवास आहे. परंतु घरामध्ये सगळ्यांनाच आता वाटत असतं की तन्वी अशी का करत आहे, कारण लहान असताना तर तन्वीला खूप उत्सुकता होती. सगळे सण सगळ्या गोष्टी ती मनापासून करायची, पण आता अचानक असं काय झालेलं आहे की तन्वीला या कोणत्याच गोष्टीमध्ये रस वाटेना गेलाय. नक्की हे कशामुळे होतंय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सायली मात्र मनापासून हे सगळं करत असते. सायली म्हणत असते की मी आश्रमात असल्यापासून 9 दिवसाचा नवरात्रीचा उपवास करत असते. परंतु प्रिया मात्र कधीच तिने उपवास केलेला नाही. तर प्रतिमा मात्र सर्वांना सांगू लागते की हा जो नवरात्रीचा उपवास आहे हा प्रियाने करायला पाहिजे होता. प्रिया आपल्या घरात सगळ्यांसाठी सगळं करत असते असं आपण म्हणत आहे, कारण लहानपणीची तन्वी आहे ती. लहानपणीच्या तन्वीला किती उत्साह असायचा सगळ्या गोष्टींचा, पण आपण हे सगळेजण काय पाहतोय, कारण या तन्वीला मात्र जराही उत्साह नाहीये. नक्की काय आहे हे सगळं हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. परंतु सगळेजण शांत राहतात, कोणी असं खास असं काही बोलत नाही. परंतु इकडे मात्र पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना प्रतिमा यांना ह्याच गोष्टी आठवत राहतात. प्रतिमा तर म्हणते की लहानपणीची तन्वी अशी नव्हती. मला कळतच नाहीये की ही तन्वी अशी कशी आहे ती. म्हणजे मला ना कधी कधी वाटतं की ही सायली जी आहे ना तीच माझी तन्वी आहे. हे प्रतिमा सर्वांना तिथं बोलून दाखवते. सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. सगळ्यांना असं वाटत असतं की खरंच सायली खरंच आपली तन्वी आहे. लहानपणीची सायली ही वेगळी होती आणि लहानपणीची तन्वी ही वेगळी होती आणि आता जी प्रिया म्हणून या घरात आली आहे तन्वी म्हणून ही वेगळी आहे, हे सगळ्यांनाच जाणवत असतं. परंतु आता सायलीने इकडे सुभेदारांच्या घरी घट बसवलेले असतात आणि सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या आता आपण तुमच्या घरी म्हणजे किल्लेदारांच्या घरी आपण घट बसवण्यासाठी जाऊया. तेव्हा प्रतिमा म्हणते की चालेल सायली, आणि सायली ही प्रतिमाला घेऊन आता किल्लेदारांच्या घरी घट बसवण्यासाठी जाणार असते. मग सगळेजण खूप खुश होतात आणि प्रतिमा पण हसत खेळत या गोष्टींसाठी तयार झालेली असते. तर अश्विन म्हणत असतो की प्रतिमात्या आता तुला जिथे वाटेल तिथे तू राहू शकतेस. तुला त्या घरी राहू वाटलं तर तू त्या घरीही राहा, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण सगळेजण आम्ही खुश आहोत. तुला गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणवतंय, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे. तर तू बिंदास्त, तुला जर त्या घरी राहायचं असेल ना तर तू बिंदास्त त्या घरीही राहू शकतेस असं प्रतिमाला सर्वजण सांगत असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. आता सगळे सुभेदार हे इकडचं सगळं आवरलेलं असतं आणि मग सायली त्याचबरोबर रविराज सर्वजण सुभेदारांच्या घरी म्हणजे आता इकडे किल्लेदारांच्या घरी जायला निघालेले असतात. किल्लेदारांच्या घरी सगळेजण जाऊन मस्त असं तिथली पूजा करणार असतात आणि प्रतिमाला आता आल्यानंतर पहिल्यांदाच किल्लेदारांच्या घरी घेऊन निघालेले असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं, सगळेजण खुश असतात आणि प्रतिमाला तर खूपच आनंद झालेला असतो. आणि मग किल्लेदारांच्या घरी आल्यावर प्रतिमा म्हणते की तुम्हाला जर वाटत असेल मी इथं थांबावं तर माझी एक इच्छा आहे, माझी एक अट आहे. सगळेजण म्हणतात काय ग प्रतिमा, बोल ना. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की मला काय वाटतंय माहिती आहे का,
की सायलीने पण इथे माझ्यासोबत राहिलं पाहिजे, सायलीने पण माझ्यासोबत इथे राहिली तरच मी या घरी राहायला तयार आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा रविराज म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, सायली राहील ना तुझ्यासोबत इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे कुणाला, असं रविराज सांगू लागतात. तेव्हा सायली म्हणते की चालेल, काही हरकत नाही आहे. मग अर्जुन पण म्हणतो की हां सायली राहा, तू सायलीला राहायला सांगतो, कारण प्रतिमा त्या बरी होणार असेल तर सायलीने तिथे राहिलेलं चांगलंच आहे. परंतु प्रियाला मात्र इकडे राग येऊ लागतो. प्रियाचं असं म्हणणं असतं की आई माझ्या बाबतीत काहीच नाही बोललेली, पण सायलीच्या बाबतीत मात्र बोललेली आहे. सायलीनं त्या घरी राहावं म्हणून आई आग्रह करत आहे, पण माझ्याबद्दल ती काहीच बोलत नाही, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा रविराज म्हणतो की हे बघ, सायली ही अर्जुनची बायको आहे आणि ती सुभेदारांच्या घरी राहते, बरोबर आहे, पण तुझ्या लक्षात येते का काय प्रॉब्लेम झालाय ते? कारण काही झालं तरी सायली अजूनही ती तिकडची आहे, ती आपल्या घरी कशी राहणार? तिला राहा म्हणलं तरच ती राहणार ना, आणि तू तर आता आमची मुलगीच आहे, मग तू या घरातच राहणार आहे ना, तू कुठं जाणार आहे? त्यामुळं प्रतिमाने सायलीला आग्रह केलेला आहे, तुला केलेला नाही. त्यानंतर प्रतिमा रविराजला म्हणते की माझी एक इच्छा आहे, कारण माझी आणि सायलीची जेव्हापासून भेट झाली ना, त्यानंतर मला कळलं की सायली अनाथाश्रमात वाढलेली आहे, सायलीला आई वडील नाहीत. तर मला असं वाटतंय की मी आणि रविराज आपण दोघांनी सायलीचं पालकत्व घ्यावं. म्हणजे आता तिला त्या गोष्टीची गरज नाही, अडॉप्टेशन वगैरे कोणत्याही गोष्टीची गरज नाही, कारण तिचं लग्न अर्जुनशी झालेलं आहे. अर्जुन तसा खूप चांगला आहे, परंतु मला आता असं वाटतंय की आपण दोघांनी सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार करावा आणि ते सगळं कायदेशीर पद्धतीनं करावं, फक्त मांडलं म्हणून मुलगी नाही. तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. प्रियाला धक्का बसतो, म्हणजे सायली जर आता यांची मुलगी झाली तर माझ्या प्रॉपर्टीमध्ये आता वाटेकरी आला, मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी नको आहे, असं प्रियाचं म्हणणं असतं. परंतु आता तिचं कोणीही तिथं ऐकून घेणार नसतं, कारण काहीही झालं तरी प्रियाला याबद्दल बोलले तरी तिला मार बसणार असतो आणि तिनं नाही बोलली तरीही ती अडकणार असते. तर इकडे सायली म्हणत असते की प्रतिमा त्या याची कोणत्याच गोष्टींची गरज नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतो की बरोबर आहे प्रतिमा, तू जे काय बोललेली आहे ना ते मला सगळं पटलेलं आहे, त्यामुळं तू बिंदास्त राहा, काळजी करू नकोस, कारण काही झालं तरी ही गोष्ट आता होणार म्हणजे होणार. उद्याच्या उद्या सायलीचं ॲडॉप्टेशनचं डॉक्युमेंट होणार आणि सायलीला आपल्या प्रॉपर्टीमध्ये तेवढाच अधिकार मिळणार जेवढा आपल्या तन्वीला असेल. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसतो तो म्हणजे नागराजला. नागराज म्हणतो की तन्वीच्या नावावर प्रॉपर्टी जाते म्हणून आपण ह्या खोट्या तन्वीला उभं केलं तर आता इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की ही प्रॉपर्टी आता दोघींच्या नावावर जाणार आहे. म्हणजे माझ्या हातात काय लागणार, कारण काही झालं तरी ह्या तन्वीला आपण यातून बाहेर काढून तिच्याकडून ती प्रॉपर्टी घेणार होतो, पण आता खरी तन्वी जरी इथं आलेली असेल तर काय करायचं, हा प्रश्न नागराजला पडलेला असतो. परंतु नागराज मात्र विचारच करत राहतो, कारण त्याला सुचायचं बंद झालेलं असतं. काही झालं तरी त्याला कळत नसतं की आता करायचं काय आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि आता इथे रविराजने प्रतिमाचा शब्द ऐकलेला असतो आणि प्रतिमाला सांगितलेलं असतं की तू काळजी करू नको, उद्याच्या उद्या सायलीचं पालकत्व आपल्याकडे असेल, सायलीचं ॲडॉप्टेशनचे डॉक्युमेंट तयार होतील आणि सायली यापुढं प्रतिमा रविराज त्या किल्लेदार यांची मुलगी असेल, सायली ही अनाथ नसणार आहे. हे जेव्हा सगळं बोललं जातं तेव्हा मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रियाची खरी वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की या सगळ्यामुळं तिच्यावर काय वेळ येणार आहे याची कल्पनाही तिला करवत नाही. म्हणजे आता सायली ही फक्त या प्रतिमाची नाही तर रविराजची पण मुलगी झालेली आहे. तिला फक्त प्रतिमाची भीती वाटायची इतके दिवस, पण आता तर प्रॉपर्टीचे अर्धे हिस्सेकरी पण सायलीला रविराजने केलेलं आहे, ते पण ह्या मूर्ख प्रतिमामुळे सगळं घडलेलं आहे असं प्रियाला वाटू लागतं आणि तिला या सर्व गोष्टींचा राग येऊ लागतो. सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो, तिला तिचे आईवडील भेटलेले असतात आणि सायली खुश झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.